अजून आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही सोपान. सोपान काका? हा दिनू बाळा, किती मोठा झालास तू. हा लहान असताना तुला कडेवर घेऊन गावभर हिंडायचो आणि आता. आमच्या प्रश्नाचं उत्तर दे सोपान. आम्ही काय म्हणतो भागीरथी, सोपान एवढा दमून भागून आलाय तर निदान चहा पाणी तरी. या वाड्यावरचा पाहुणा नाही येतो. हो पण भागीरथी, दारी आलेल्याला मला आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत. आज पंत असते तर याला ताराचा उंबराही ओलांडू दिला नसता त्यांनी. बाहेरच्या बाहेरच कुत्र्यांकरवी पिटाळला गेला असता. आणखी काही सुचवायचं आहे तुम्हाला? नाही. इतकी वर्ष कुठे होतास सोपान? जागोजाग भटकलोय ताईसाहेब. पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय नाही केलं. हमालीपासून ते भीक मागण्यापर्यंत, जेलमध्ये पोटभर खाया मिळतंय म्हणून सत्याग्रहात बी गेलो. तिथं गोऱ्या लोकांचे दंडुके बी खाल्ले म्या. म्हणजे एकूण बरं चाललं होतं की? मग इकडे कशाला आलास परत? हो ताईसाहेब, ह्यो वाडा माझा आधार आहे. झाडावरून तुटलेलं पान जगू शकत. गरीबावर दया करा ताईसाहेब, दया करा. जेव्हा काही माणसांच्या साथीने या वाड्याच्या मुळावरच घाव घालत होतास, तेव्हा नाही सुचली ही अक्कल तुला? ताईसाहेब, तुम्ही मोठे आहात. चूक पोटात घ्या आणि मग बघा. हो, चुकीची लई शिक्षा भोगली आम्ही. भागीरथी, आम्हालाही वाटतं की बिचारे सोपान. बिचारा सोपान का? अजून खूप लळा आहे तुम्हाला जुन्या सवंगड्याचा. भागीरथी, तू असंच बोलणार असेल तर आम्हाला या विषयावरती काहीही बोलायचं नाहीये. आणि आम्ही शांत राहतो याचा अर्थ असा नाही. कशाचा अर्थ काय आहे हे आपणा दोघांना चांगलंच ठाऊक आहे. त्याबद्दल आपण न बोललेलंच बरं. सोपान, भुकेला असशील तर मागच्या दारी जा. हवा तो भाकर तुकडा खा आणि तोंड काळं करीत न. तुला या वाड्यावर थारा नाही. हो ताईसाहेब, असं करू नका ताईसाहेब. अहो गरीबावर दया करा ताईसाहेब. अहो ताईसाहेब, माझ्या चुका समजा पोटामध्ये घ्या ताईसाहेब. या गरीबावर अन्याय करू नका साहेब. मला या वाड्यामध्येच राहायचंय. मला माफ करा ताईसाहेब, असं करू नका. मला वाड्याच्या बाहेर हाकलून देऊ नका ताईसाहेब. मालक मी माफी मागतो. मालक मी पाय धरतो तुमचे. दिनूबाळ सांग ताईसाहेबाला, सांग बाबा. सोपान काका, तुम्ही असं काय करताय? उठा. अरे बाबा, ह्यो वाडा म्हणजे माझं जग आहे र. दिनूबाळा, सोपान काका माझा ऐक. दिनूबाळा, दादा माझा
ऐक दादा तिथे कुणी नाहीये तिथे कुणी नाहीये माझा ऐक तू तिथे कुणीही नाहीये माझा ऐक हो तिथे कुणी नाहीये तुला भास होतोय तिथे कुणीही नाहीये खरंच माझा ऐकशील ना हा शांत जरा शांत हा तिथे कुणीही नाहीये हा भालचंद्र तुम्ही तरी दया दाखवा माझ्यावर. एवढी सेवा केली मी तुमची. मला असा दूर ढकलू नका. पाया पडतो मी तुमच्या. उघड्यासमोर नागडा गेला म्हणे कपडे दे मला. म्हणजे माझ्या पायावर नाग असून काही होणार नाहीये. तुम्ही इथले मालक. या वाड्यावर मालकाचं नाही मालकणीचं राज्य चालतं. बघितलंस ना मगाशी म्हणून सांगत होतं पाया पाड. पर तुम्ही तर पंतांच्या मर्जीतले तरी त्या इंदुमतीच्या नादाला लागलो आणि सगळं गमावून बसलो. हरामखोर तू लावलंस नादाला आम्हाला. तुझ्यामुळे झालंय सगळा. तू जबाबदार आहेस. हा माझ्यावर अन्याय होय मालक. तुम्हीच बस. आमचं नशीब चांगलं म्हणून अजून वाड्यावर टिकून आहोत आम्ही. पण सगळी रया गेली आहे. ती लंगडी गाय स्वतःच्या शिंगांच्या तालावर आम्हाला नाचवते. एकदा का तो ऐवज आमच्या हाती लागला ना बघ कशी तिची मुंडी पिरघळत होते. कंचा ऐवज मालक. काय नाही निघतो मालक. तुम्ही बी परिस्थितीचा फटका खाल्लाय आणि मी बी. दोघं पुण्यांदा एकत्र येऊन उलटून फटका मारू. अजून सुद्धा हो पण आमच्या सांगण्याने तुला वाड्यात ठेवून घेणार नाही. तुला धरायचीच असतील ना तर त्या तिनूचे पाय धर. हा सध्या त्याची चलती आहे. बरं आम्ही निघतो. तू निघ आता. आपल्याला बोलताना एकत्रितपणे पाहिलं ना तर कायमचं टाळ बसेल तुझ्या नशिबाला. तू निघ. मालक एक विचार. लवकर. मगाशी ते गुरावाने ओरडत कोण होता हो? महादेव. बाबो तेव जिथं आहे वय अजून. मला वाटलं पार्वती संग तेव बी खापला काय. म्हणजे पार्वती मेली? जाऊ दे आता. म्या कशाला बोलू. म्या ए सोपन्या आम्हाला सांग काय झालंय. तुम्हीच म्हणलात मालक की माझ्या संकट कोणी बघितलं तर उगाच. म्हणून म्या म्हणलं म्या निघतो. सोंब जळला तरी पीळ गेला नाही अजून. अरे म्हणूनच तर आम्हाला आवडतोस तू सोपान्या. मालक नाहीतरी पार्वती जगली काय आणि मेली काय आम्हाला काय फरक पडतोय. बरं आम्ही निघतो. एक काम कर. उद्या सकाळी वाड्यावर ये आणि त्या तिनूच्या पायावर लोटांगण घाल. त्याने जर रथबदली केली तर निदान तुला वाड्यावर तरी ठेवून घेईल. कळलं? निघ.
ताई ये दिनू बैस. काल महादेवाला शांत व्हायला बराच वेळ लागला. हो. काल कशामुळे? सोपन काकांना येताना पाहिलं बहुतेक त्यानं. त्यांना तर द्रष्टाला मी इथून हाकलून देऊन चांगलंच केलं म्हणायचं. बर एक काम कर, हे एवढे पैसे पतपेढीत जाऊन जमा कर. आणि कारखानीसांना माझा निरोप दे, म्हणावं मागच्या महिन्याचे हिशोब अजून आले नाहीत. हो. ताई काय रे? एक सांगू? बोल ना. सोपन काकांना राहू दे इथेच. दिनू, तुला का बाबा त्याचा एवढा कळवळा? नाही, कळवळा असं नाही, पण म्हणजे दिनू, काय मनात आहे ते स्पष्टपणे बोल, संकोच नको. काल महादेव दादा आवेगाच्या भरात एकदम म्हणाला की त्याला माहिती असेल पार्वती वहिनी कुठे आहे. त्याला म्हणजे सोपन काकाला. कळलं. कसं शक्य आहे पण? सोपान तर आपण त्याला विचारायला काय हरकत आहे ताई? त्याला विचारून तो स्पष्टपणे सांगेल असं वाटतं का तुला? म्हणूनच म्हणतो मी त्याला इथे राहू दे. तसंही मागे त्याने काय केलं हे मला माहित नाहीच आहे. ते जाणून घ्यायची तुला गरजही नाहीये. बाहेर थांबलाय का तो? हो. जाऊन सांग त्याला इथे राहायला तरी चालेल म्हणून, पण ही त्याला भीक घातली जाते ही जाणीव त्यांनी सतत ठेवावी. हो सांगतो. ते पैसे जमा करून ये. हो. आणि हो, आज संध्याकाळी घरीच राहा. का बरं, काय विशेष? सोपाऱ्याचे पोंक्षे यायचेत. पमीचे बाबा कशासाठी? कारण पमी आता मोठी झाली. ती कसली मोठी? अजूनही तशीच असेल. वेंदळेपणा तर अजून. हा हा हा, आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल असं बोलू नये दिनू. हो पण काय? कोणाची बायको? प्रमिलेचं स्थळ सांगून आलंय तुला. ताई हे मी नाही. मी नाही म्हणजे? तू काय आता लहान राहिलास घोड्या? अगं ताई पण हे लग्न म्हणजे हा? हे मी नाही. बरं चल, मी जातो, मला उशीर होत आहे. अरे दिनू. अगं पतपेढी बंद होईल. चल. दिनू दिनू, तुझ्या लेकाला जमेल तसा मोठा केलाय पार्वती. जिथे कुठे असशील तुझे आशीर्वाद सदैव राहू दे त्याच्या पाठीशी. दिनू बाळा, दिनू बाळा, काय 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 म्हणल्या रे ताई? मला हाकलून देऊ नका रे. म्या एका कोपऱ्यात पडून राहीन. एक याचा भाकरीचा तुकडा दिला ना तरी चालेल. पडल ते काम करून पण मला हाकलून. ठीक आहे ठीक आहे. हे बघा, ताईनं तुम्हाला इथं राहण्याची परवानगी दिलेली आहे. दिली. दिनू बाळा, तू माझ्यासाठी देव आहेस. आयुष्यभर तुझा गुलाम बनून राहीन म्या, तुझ्या पायाशी. हो ठीक आहे, पाय सोडणार नाही म्या. ठीक आहे, असू दे राहू दे. वाड्यावर लय जोमानं काम करन म्या. अजून काम करन. होय. नाही, तुम्हाला वाड्यावर राहण्याची काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला शास्त्र्यांच्या चाकरीत ठेवण्यात आलंय, वाड्यावर नाही. तुम्ही शेतात जायचं, तिथे धना काका म्हणून असतील, ते तुम्हाला तुमची कामं सांगतील. महिना 3 रुपये आणि 5 शेर धान्य मिळेल. म्हणजे
मला कामाचा मोबदला बी मिळाला. दिनू बाळा, तू माझ्यासाठी विष्णूचा अवतार आहेस रे बाळा. ठीक आहे राहू दे. हे बघा, तुम्हाला काही खायला हवं असेल तर मागच्या दारी जा. यमी मावशी तुम्हाला देईल काहीतरी. होय रे बाळा. सोपान काका, मागच्या वेळी असं काय घडलं होतं की ज्यामुळे ताई तुमच्यावर एवढी चिडली आहे मला माहित नाही, परंतु यापुढे जर असं काही घडलं का खणता इथे? अरे दिनू, काय नाही रे दिनू बाळा, खत तयार करतात ना त्यासाठी खड्डा खणत होतो. मग तुम्ही कशाला करताय? मजुराला सांगायचं. सगळेच कामात होते, म्हटलं आपणच करूया. काय दिनू बाळा, या वाड्यात एखाद्या मजुरापेक्षा दुसरी काय किंमत आहे माझी? तुम्ही थांबा, मी सांगतो कोणाला तरी. नाही नाही नाही, राहू दे ना. अरे झालंय आता दिनू बाळा, काम संपलंय. पण मला सांग, तू कुठे चाललायस या वेळेला? पतपेढीत. आत्ता? अरे बाळा, एवढ्या उन्हात जाणार? अरे बंद व्हायची वेळ झाली. नाही, मी पोचीन वेळेवर. ठीक आहे. पार्वती कुठे बोल? नाही तर तुझ्या आवाज येणं बंद होईल. माधवा सोड 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 त्याला. माधवा सोड. अरे सोड रे, ऐक माझं सोड्या. किनू लवकर ये. दादा सोड त्याला. सोड, असं करू नकोस दादा. दादा सोड त्याला. माझी पार्वती कुठे बोल? माधवा ऐक रे सोने, सोड त्याला. माधवा इकडे बघ. माधवा नको. अरे नको, सोड. माधवा इकडे बघ. श्रीराम श्रीराम.